नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीर याच्या पेपर 1मधील आज आपण एम्ब्रिओलॉजी या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. एम्ब्रिओलॉजी हा टॉपिक तुम्हाला रचना शरीरच्या पेपर 1मध्ये दिलेला आहे. जसं आपण मागे गर्भशरीर पाहिलं त्याचाच मॉडर्न आस्पेक्ट म्हणजे एम्ब्रिओलॉजी. तर सिलेबस कॉपीनुसार सविस्तर जे पॉईंट्स असतील त्या सर्वचे आपण या व्हिडिओमध्ये नोट्स पाहणार आहे. पुढे मी तुम्हाला सांगेलच की या टॉपिकला किती मार्कांचं वेटेज आहे, याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तसंच जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल किंवा टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या. व ह्या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला नोट्स सांगणार आहे त्या तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या. तर इतर व्हिडिओसुद्धा असेच पहा. तुम्ही व्हिडिओ जसं पाहाल तसं नोट्स तुमच्या नोट्समध्ये राईट करून घ्या. कारण जेव्हा तुम्ही बघता, लिहिता आणि परत एकदा वाचता तेव्हा गोष्टी अधिक चांगल्या लक्षात राहतात व त्या तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा व व्यवस्थित ऐका. तर NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला एम्ब्रिओलॉजी हा पॉईंट तुम्हाला दिसेल. तर त्याला तुम्हाला 5 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. 5 मार्क म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर SAQ येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत किंवा मग LAQमध्ये अर्धा पार्ट विचारू पण शकतात. पण तुम्ही SAQच्या दृष्टीने तयारी करा. सोबत MCQ पण विचारण्याचे चान्सेस आहेत. तर त्यामध्ये डेफिनेशन अँड ब्रांचेस ऑफ एम्ब्रिओलॉजी, एम्ब्रिओ, फिटस, स्पर्म, ओवम ह्याचे टर्मिनॉलॉजीज आहेत. त्यानंतर जर्म लेअरचं फॉर्मेशन, त्याचे डेरिव्हेटिव्ज, लॉज ऑफ हेरिडिटी, त्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन, डिफरन्शिएशन, त्यानंतर मंथ वाईज डेव्हलपमेंटमध्ये आपण 9 मंथ बघणार आहे. फिटल सर्क्युलेशन, प्लॅसेंटल फॉर्मेशन आणि अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन. तर हे सर्व पॉईंट्स तुम्हाला मिळून 5 मार्कांचं वेटेज आहे. तर कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला सेपरेट SAQ विचारू शकतो. तर त्यानुसार आपण सर्व नोट्स पाहणार आहे. त्याच पद्धतीने एम्ब्रिओलॉजी हा थोडा मोठा टॉपिक असल्याने कदाचित त्याचे आपण 2 पार्ट किंवा 3 पार्टमध्ये व्हिडिओ करूया. शक्यतो जर संपलं तर आपण त्याला 2 पार्टमध्ये संपवण्याचा प्रयत्न करूया. तर ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघणार आहे तर एम्ब्रिओलॉजी त्याची डेफिनेशन, त्याच्या ब्रांचेस, त्यानंतर एम्ब्रिओ, फिटस, ओवम, स्पर्म, फर्टिलायझेशन हे जे बेसिक टर्म्स आहेत, क्लिवेज त्याची आपण थोडक्यात डेफिनेशन बघणार आहे. त्याच्यानंतर स्पर्म आणि ओवमची ॲनाटॉमी बघणार आहे. त्यानंतर क्लिवेजची प्रोसेस कशी असते आणि प्रोसेस ऑफ जर्म लेअर फॉर्मेशन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ज. तर हे सर्व पॉईंट्स आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सुरुवात करूयात. एम्ब्रिओलॉजी अँड इट्स ब्रांचेस. Embryology is the branch of anatomy which deals with the development of an individual from fertilization till birth, including the formation, growth and differentiation of tissues and organs. तर काय आहे एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय? ती ॲनाटॉमीची अशी ब्रांच आहे ज्यामध्ये आपण काय शिकतो, एखाद्या इंडिव्हिज्युअलची डेव्हलपमेंट, पण ती कधीपासून, फर्टिलायझेशनपासून ते त्याच्या जन्मापर्यंत. त्यामध्ये आपण काय काय शिकतो तर त्याचं फॉर्मेशन, त्याची ग्रोथ, डिफरन्शिएशन ऑफ द टिश्यूज अँड ऑर्गन्स. तर हे सर्व ज्यामध्ये आपण शिकतो त्याला एम्ब्रिओलॉजी असं म्हणतात. आता त्याच्या ब्रांचेस कोणकोणत्या आहेत तर पहिली आहे जनरल एम्ब्रिओलॉजी. म्हणजे त्यामध्ये काय शिकतो, स्टडी ऑफ अर्ली डेव्हलपमेंटल प्रोसेस सच ॲज फर्टिलायझेशन, क्लिवेज, ब्लास्टुलेशन, गॅस्ट्रुलेशन, प्लॅसेंटेशन ह्या ज्या प्रोसेसचा आपण स्टडी करतो त्याला जनरल एम्ब्रिओलॉजी असं म्हणतात. त्यानंतर सेकंड ब्रांच आहे सिस्टमिक एम्ब्रिओलॉजी. द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स, ऑर्गन्स आणि सिस्टीम. म्हणजे त्याचे ऑर्गन आणि सिस्टीमची स्टडी करणं किंवा डेव्हलपमेंटची बघणं म्हणजे सिस्टमिक एम्ब्रिओलॉजी. त्यानंतर कंपॅरेटिव्ह एम्ब्रिओलॉजी. द कंपॅरिझन ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट इन डिफरंट स्पेसीज. वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये त्यांची एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट कम्पेअर करणे आणि ती स्टडी करणे त्याला कंपॅरेटिव्ह एम्ब्रिओलॉजी असं म्हणतात. त्यानंतर एक्सपेरिमेंटल एम्ब्रिओलॉजी. द स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल मेकॅनिझम. एखाद्या एक्सपेरिमेंटद्वारे स्टडी करणे. त्यानंतर केमिकल किंवा मॉलिक्युलर एम्ब्रिओलॉजी. द रोल ऑफ जीन्स, एन्झाईम्स इन द डेव्हलपमेंट. म्हणजे एखाद्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याच्या जीन्सचा, एन्झाईमचा काय रोल आहे त्याचा स्टडी म्हणजे केमिकल एम्ब्रिओलॉजी. त्यानंतर क्लिनिकल एम्ब्रिओलॉजी. द ॲप्लिकेशन ऑफ एम्ब्रिओलॉजी इन क्लिनिकल प्रॅक्टिस. टेराटॉलॉजी. द स्टडी ऑफ कॉन्जेनायटल मालफॉर्मेशन्स अँड द डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटीज. एखाद्याचे डेव्हलपमेंट होत असताना काय ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का, मालफॉर्मेशन्स आहेत का, त्याची स्टडी कशात केली जाते तर टेराटॉलॉजी या ब्रांचमध्ये केली जाते. तर तुम्ही एम्ब्रिओलॉजीची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सोबतच हे 5 ते 6 ब्रांचेसची नावं आणि त्याचा एका शब्दात किंवा एका वाक्यात अर्थ माहिती पाहिजे. तर आता एम्ब्रिओलॉजीची डेफिनेशन बघून झाल्याच्या नंतर आपण ह्या टॉपिक्समधल्या काय 5-6 टर्म्स बघणार आहे म्हणजे त्यांचं नाव आणि त्यांची डेफिनेशन. तर एम्ब्रिओ, फ्रॉम द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन टू 2 months ऑफ इंट्रायुटेरियन लाईफ, त्याला आपण एम्ब्रिओ असं म्हणतो. त्यानंतर फिटस, फ्रॉम 3rd month ऑफ इंट्रायुटेरियन लाईफ अंटिल द बर्थ जे असतं त्याला आपण फिटस असं म्हणतो. त्यानंतर गोनॅड्स म्हणजे सेक्स ऑर्गन असतात. गॅमेट्स, गोनॅड्स प्रोड्यूस हायली स्पेशलाइज्ड गॅमेट्स. गॅमेट्स कोण प्रोड्यूस करतं? गोनॅड्स. फर्टिलायझेशन म्हणजे काय? द डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल वेन वन स्पर्मॅटोझोआ मीट्स अँड फ्युजेस विथ द अनदर ओवम. दिस फ्युजन इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. म्हणजे स्पर्म आणि ओवमच्या फ्युजनला फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे झायगोट. झायगोट म्हणजे काय तर फ्युज्ड ओवम आणि स्पर्मॅटोझोआ काय फॉर्म करतात? झायगोट. त्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिस. द फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटोझोआ इन द टेस्टिस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. सेम oogenesis म्हणजे काय असेल मग? फॉर्मेशन ऑफ ओवा इन द ओव्हरी इज कॉल्ड ॲज oogenesis.
त्यानंतर गॅमेटोजेनेसिस, वरच्या ज्या 2 प्रोसेस आहेत त्या मिळून आपण गॅमेटोजेनेसिस असा उल्लेख करतो. जसं की स्पर्मॅटोजेनेसिस प्लस oogenesis इज इक्वल टू गॅमेटोजेनेसिस. त्यानंतर अजून 2 कन्सेप्ट आहेत, ते म्हणजे इन विट्रो आणि इन विवो. इन विट्रो म्हणजे काय, आउटसाईड द बॉडी, आणि इन विवो म्हणजे विदिन द बॉडी. तर ह्या होत्या काही एम्ब्रियोलॉजी संबंधित टर्म्स ज्या तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहेत. त्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये तुम्हाला 2 पॉईंट दिलेले आहेत, ते म्हणजे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ स्पर्म आणि ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ ओवम. तर ते आपण थोडक्यात बघून घेणार आहे. तर स्पर्मॅटोझोआ आर फॉर्म्ड इन द वॉल ऑफ सेमनिफेरस ट्युब्युल्स ऑफ टेस्टिस. पहिले ते कुठं फॉर्म होतात. त्याच्यानंतर सेल स्टेजेस इन द स्पर्मॅटोजेनेसिस, कोणकोणत्या स्टेजेस असतात. तर पहिली असते स्पर्मॅटोगोनिया टाईप ए 44+X+Y. त्याच्यानंतर स्पर्मॅटोगोनिया टाईप बी 44+X+Y. त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणजे 44+X+Y. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट म्हणजे 22+X किंवा 22+Y. आणि स्पर्मॅटिड म्हणजे सेम 22+X किंवा 22+Y. आणि स्पर्मॅटिड्समध्येच स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस होऊन स्पर्मॅटोझोआ फॉर्म होत असतात. तर हे होतं स्पर्म संबंधित थोडक्यात इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण आता स्पर्मचे ॲनाटॉमिकल पार्ट्स बघणार आहे. मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ शोज फॉलोइंग पार्ट्स. त्यामध्ये हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. हेडमध्ये काय, फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस ऑफ द स्पर्मॅटिड, ते न्यूक्लियसपासून फॉर्म होतं. कवर्ड बाय अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ॲक्रोझोम. त्याच्या हेडच्या वर एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण ॲक्रोझोम म्हणतो. त्यानंतर ओव्हल इन शेप अँड फ्लॅटन फ्रॉम बिफोर बॅकवर्ड्स, आणि कन्सिस्ट ऑफ क्रोमॅटिन, त्यामध्ये क्रोमॅटिन असतं. त्यानंतर सेकंड पार्ट आहे नेक. इट इज नॅरो, कंटेन्स बेसल बॉडी अँड सेंट्रिओल, ऑल्सो कॉल्ड ॲज कनेक्टिंग पीस. नेकलाच आपण कनेक्टिंग पीस म्हणतो कारण तो हेड आणि मिडल पीसला जोडतो. त्यानंतर बेसल बॉडी, इट इज मेड अप ऑफ 9 सेगमेंटेड रॉड लाईक स्ट्रक्चर्स. नेक्स्ट पार्ट आहे मिडल पीस. इट इज द पार्ट लोकेटेड बिटवीन द नेक अँड टेल ऑफ द स्पर्मॅटोझोआ. नीट लक्षात द्या, हेड, त्याच्यानंतर नेक येते. नेक काय करते, हेड आणि मिडल पीसला जोडते. मिडल पीस काय करतो, नेक आणि टेलला जोडतो. तर अशी तुमच्यासमोर एक क्लिअर डायग्रॅम होईल. तुम्ही एकदा नेटवर किंवा कुठेतरी डायग्रॅम बघून घ्या आणि ती लक्षात ठेवा. म्हणजे ही झाली तुमची थिअरी, ते झालं तुमचा डायग्रॅम. अशा प्रकारे तुमचा SAQ तयार होतो. तर मिडल पीस इज द पार्ट लोकेटेड बिटवीन नेक अँड टेल ऑफ स्पर्मॅटोझोआ. शीथ इज फॉर्म्ड फ्रॉम मायटोकॉन्ड्रिया ऑफ स्पर्मॅटिड आणि ॲक्झिलियल फिलामेंट पासेस थ्रू इट. त्यानंतर शेवटचा पार्ट आहे स्पर्मचा, तो म्हणजे टेल. इट इज द टर्मिनल पार्ट ऑफ स्पर्मॅटोझोआ, म्हणजे शेवटचा. ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल पीस. नीट लक्षात ठेवा कोणाला काय म्हणतात. नेकला म्हणतात कनेक्टिंग पीस, टेलला म्हणतात प्रिन्सिपल पीस. अबाउट 10 टाइम्स लॉंगर दॅन मिडल पीस. टेल किती असते, तर 10 टाइम्स लॉंगर असते मिडल पीसपेक्षा. आणि मोस्ट पार्ट ऑफ द ॲक्झियल फिलामेंट पासेस थ्रू द टेल. तर अशा प्रकारे हे एक मॅच्युअर स्पर्मॅटोझोआचे पार्ट्स होते. नीट लक्षात ठेवा आणि त्याची एक संबंधित डायग्रामसुद्धा बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे आता ओवम. ओवम हा व्हेरी लार्ज सेल आहे, मेजर्स मोर दॅन 100 मायक्रोमीटर इन डायमीटर. ओवम दॅट इज शेड फ्रॉम ओव्हरी इज नॉट फुल्ली मॅच्युअर. इट इज अ सेकंडरी oocyte दॅट इज अंडरगोईंग डिव्हिजन टू शेड ऑफ द सेकंड पोलार बॉडी. फॉलोइंग स्ट्रक्चर्स आर सीन इन द ओवम ॲट धिस स्टेज. त्यामध्ये काय काय स्ट्रक्चर दिसतात, तर कोरोना रॅडिएटा, रेडियली अरेंज ग्रॅन्युलोसा सेल्स असतात सराउंडिंग द oocyte. त्यानंतर झोना पेलुसिडा, द आउटर कवरिंग ऑफ द oocyte, अ ग्लायकोप्रोटीन लेअर असते आणि सिक्रेटेड बाय द ग्रोईंग oocyte. तिसरं स्ट्रक्चर आहे विटेलस किंवा सायटोप्लाझम. इट कंटेन्स द न्यूट्रिटिव्ह योक ग्रॅन्युअल्स. त्यानंतर विटेलाइन मेम्ब्रेन. सायटोप्लाझम ऑर विटेलस इज लिमिटेड बाय डेफिनेटिव्ह मेम्ब्रेन. म्हणजे जे आपण वरती विटेलस किंवा सायटोप्लाझम बघितलं त्याच्याकडे एक डेफिनेट मेम्ब्रेन असतं, त्याला आपण विटेलाइन मेम्ब्रेन असं म्हणतो. त्यालाच आपण सेल मेम्ब्रेनसुद्धा म्हणतो. प्री विटेलाइन स्पेस, द स्पेस बिटवीन द विटेलाइन मेम्ब्रेन अँड द झोना पेलुसिडा, त्याला आपण प्री विटेलाइन स्पेस असं म्हणतो. नो न्यूक्लियस इज सीन, तिथे न्यूक्लियस नसतो. स्पिंडल प्रेझेंट असतो. लाईज अ फर्स्ट पोलार बॉडी विच सेपरेट्स फ्रॉम द ओवम ड्युरिंग द फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. फर्स्ट मिओटिक डिव्हिजनच्या ड्युरिंग ते सेपरेट होते. त्यानंतर नेक्स्ट आहेत सिलेबस कॉपीनुसार प्रोसेस ऑफ क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय, तर क्लिवेज इज द प्रोसेस बाय विच अ सिंगल सेल झायगोट डिवाइड्स रिपीटेडली बाय द मायटोसिस टू फॉर्म अ मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. म्हणजे सिंगल सेलपासून मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार होतं. व्हाईल द टोटल व्हॉल्यूम ऑफ एम्ब्रिओ रिमेन्स अनचेंज, पण त्याचा टोटल व्हॉल्यूम चेंज होत नाही. क्लिवेज इज द फर्स्ट स्टेप ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट आफ्टर द फर्टिलायझेशन. तुम्हाला MCQला पण विचारू शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर आता स्टेप्स ऑर प्रोसेस ऑफ क्लिवेज. त्यामध्ये पहिली स्टेप आहे इनिशिएशन ऑफ क्लिवेज. इट बिगिन्स सून आफ्टर द फर्टिलायझेशन. झायगोट डिवाइड्स इंटू 2 ब्लास्टोमियर्स. त्यानंतरची स्टेप आहे सबसिक्वेंट डिव्हिजन्स. मग आता 2 ब्लास्टोमियरमध्ये डिवाइड झाले म्हणजे 2 सेल स्टेज बनले. त्याच्यापासून 4 सेल स्टेज, त्याच्यापासून 8 सेल आणि त्याच्यापासून 16 सेल बनते. इच डिव्हिजन इज रॅपिड अँड मायटोटिक. ह्यातली प्रत्येक डिव्हिजन ही रॅपिड असते आणि मायटोटिक असते. त्यानंतर तिसरं स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ मोरुला. आता जेव्हा 16 किंवा 32 सेल स्टेज होते तेव्हा एम्ब्रिओला आपण मोरुला असं म्हणतो. त्याच्यानंतर ब्लास्टोमियरचं डिफरेन्शिएशन होतं. ब्लास्टोमियर्स बिकम प्रोग्रेसिव्हली स्मॉलर
आणि शेवटची स्टेप आहे ट्रान्झिशन टू द ब्लास्टोसिस्ट, म्हणजे फ्लुइड एंटर्स द मोरुला फॉर्मिंग अ कॅव्हिटी अँड लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लिवेज. क्लिवेज म्हणजे जे आपण आता मागे प्रोसेस बघितली तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? नो इन्क्रीज इन द साईज ऑफ एम्ब्रिओ, जसं आपण बघितलेलं आहे की साईज रिमेन्स अनचेंज. रॅपिड मायटोटिक डिव्हिजन्स असतात. ऑकर्स विदिन झोना पेल्युसिडा. प्रोड्युसेस द ब्लास्टोमियर्स आणि प्रिपेअर्स एम्ब्रिओ फॉर इम्प्लांटेशन. तर हे होते काही त्याचे फीचर्स. तर तुम्हाला जर क्लिवेज विचारलं तर त्याचे डेफिनेशन लिहायच्या, 5-6 स्टेप्स लिहायच्या आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक लिहायचे. तर अशा प्रकारे क्लिवेजवर SAQ लिहायचा. त्यानंतर ह्या व्हिडिओमधला आपला शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे जर्म लेअर फॉर्मेशन. त्यालाच आपण गॅस्ट्रुलेशन असं म्हणतो. व राहिलेला इतर भाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. तर जर्म लेअर फॉर्मेशन इज द प्रोसेस बाय विच द बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क इज कन्वर्टेड इन टू द ट्रायलॅमिनर डिस्क गिविंग राईज टू 3 प्रायमरी जर्म लेअर्स. कोणकोणत्या? एक्टोडम, मिझोडम आणि एंडोडम. तर ही त्याची डेफिनेशन आहे. डेफिनेशन आहे तशी पाठ करा व्यवस्थित, पॉईंट टू पॉईंट. आणि ह्याच प्रोसेसला आपण गॅस्ट्रुलेशन असं म्हणतो. तर डेफिनेशन पाठ करा, कारण कोणताही जेव्हा तुम्ही SAQ LAQ लिहित असता तेव्हा सुरुवातीला जी गोष्ट तुम्हाला लिहायची असते ती असते डेफिनेशन, आणि मग तुमचा आन्सर चालू करायचा असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींचं डेफिनेशन क्लिअर ठेवा, पाठ करा. त्याचे जे शब्द वापरलेले आहेत सायंटिफिक ते तुम्ही मिस करू नका. त्यानंतर प्रोसेस फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रेक म्हणजेच ॲपियर्स ऑन द डॉर्सल सर्फेस ऑफ एपिब्लास्ट. त्याच्यानंतरची स्टेप होते मायग्रेशन ऑफ एपिब्लास्ट सेल. मग एपिब्लास्ट सेल फॉर्म करतात एंडोडम. एंडोडमपासून मिझोडम फॉर्म होतं. त्यानंतर एक्टोडम फॉर्म होते आणि मग शेवटी ट्रायलॅमिनार जर्म डिस्क फॉर्म होते. तर अशा प्रकारे जर्म लेअरचं फॉर्मेशन सांगितलेलं आहे. तर ते स्टेप्स एकदा तुम्ही शॉर्टमध्ये बघून घ्या. आणि डेरिव्हेटिव्ज ऑफ द जर्म लेअर म्हणजे काय की एक्टोडमपासून कोणते स्ट्रक्चर डिराईव्ह होतात, मिझोडमपासून काय डिराईव्ह होतं आणि एंडोडमपासून कोणते स्ट्रक्चर डिराईव्ह होतात. तर ते थोडक्यात तुम्हाला फक्त ती लेअर आणि त्याचे स्ट्रक्चर्स कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवायचे. तर एक्टोडमपासून स्ट्रक्चर्स डिराईव्ड आहेत CNS म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, पेरिफेरल नर्वस सिस्टम, एपिडर्मिस ऑफ द स्किन, हेअर, नेल्स, स्वेट आणि सिबॅसिस ग्लँड, लेन्स ऑफ द आय आणि इनॅमल ऑफ टीथ. तर तुम्हाला हे SAQ LAQ त्यासोबतच MCQच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर नीट बघा. नेक्स्ट लेअर आहे मिझोडम. त्यापासून स्ट्रक्चर कोणते डिराईव्ह होतात? तर मसल्स, बोन्स, कार्टिलेज, कनेक्टिव्ह टिश्यूज, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम, ब्लड सेल्स, ऑर्गन्समध्ये किडनी, युरेटर, स्प्लीन आणि गोनॅड्स. त्यानंतर तिसरी लेअर आहे एंडोडम. त्यापासून डिराईव्ड स्ट्रक्चर्स एपिथेलियल लायनिंग ऑफ GIT म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. त्यानंतर लिव्हर, पॅनक्रियाज, थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड्स, थायमस ग्लँड आणि एपिथेलियल लायनिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. तर हे होते स्ट्रक्चर्स डिराईव्ड फ्रॉम ते जर्म लेअर्स. तर हे 3 लेअर आणि त्यांचे स्ट्रक्चर तुम्हाला जसे लक्षात ठेवता येतील तसे ठेवा. तर एम्ब्रिओलॉजी हा एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तसंच तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा एम्ब्रिओलॉजी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे स्त्रीरोगमध्ये. तर त्या दृष्टीने अभ्यास करा. 5 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आहे. SAQ येण्याचे चान्सेस आहेत. नोट्स व्यवस्थित सर्व काढा. ह्याचा राहिलेला पार्ट आपण पुढच्या पार्ट 2मध्ये बघणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हा पार्ट 1 नीट पाहून घ्या. त्यासोबतच जर तुम्ही रचनाशास्त्र संबंधित इतर व्हिडिओ चॅनलवर पाहिले नसतील तर ते सुद्धा अपलोडेड आहेत. ते सुद्धा एकदा अवश्य जाऊन पहा. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा. आपण असंच पूर्ण सिलेबसच्या नोट्स आपण तुमची एक्झाम येण्यापूर्वी देणार आहे. त्यानंतर आपण एक्झाम जसं जसं जवळ येईल तसं मोस्ट टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगणार आहे, किंवा मग तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने काय कॉमन फॉर्मॅट आहे, तुम्हाला कसा अभ्यास करायचा ते सर्व आपण सांगणार आहे. तर आपण भेटूया लवकरच ह्याच्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.